नमस्कार मित्र हो. जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललंय का, तर बहुतेक जण म्हणतील नाही, काहीतरी काहीतरी अडलेलंच आहे. कारण आजकाल सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम हा असतोच. कुणाला हेल्थचं टेन्शन आहे, तर कुणाचं मन सतत तणावात आहे. कुणाच्या हातात पैसे टिकत नाहीयेत, तर कुणाची नाती ही तुटत चाललेली आहेत. आणि मग शेवटी येतो तो हाच एक प्रश्न, की मी असं काय वाईट केलंय, की माझ्याच वाट्याला एवढं दुःख, एवढ्या चिंता आलेल्या आहेत? देव माझ्यावर रुसलाय का? जर तुम्हालाही कधी ना कधी हा प्रश्न पडला असेल, तर मित्र हो, आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. पण आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज मी तुम्हाला सगळं काही गोड गोड बोलून खुश करणार नाहीये. सगळं ठीक होईल, चिंता करू नका, असं सुपरफिशियल वरवरचं बोलणं हे मी तुम्हाला सांगणार नाहीये मित्र हो. आज मी तुम्हाला खऱ्या शब्दात, सरळ शब्दात काही गोष्टी सांगणार आहे, ज्या कदाचित तुम्हाला कडू देखील वाटू शकतील. पण त्या जर तुम्ही समजून घेतल्या, तर तुमच्या आयुष्यातला जो सगळ्यात मोठा गोंधळ आहे, तो संपेल मित्र हो. कारण आजचा विषयच तसा आहे. आजचा विषय आहे कर्म, दुःख आणि नामस्मरण. खरोखर नामस्मरण केल्याने प्रारब्ध बदलतं का? की हे सगळं फक्त स्वतःची समजूत काढणं झालं? आणि आज आपण बोलणार आहोत, की तुमच्या वाट्याला दुःख नेमकं काय येतं? आणि कर्माचा खरा लॉ काय आहे? जर सगळं कर्मानेच ठरलेलं असेल, तर प्रार्थनेचा आणि नामस्मरणाचा उपयोग काय? नामस्मरण खरोखर इफेक्टिव्ह होण्यासाठी कोणती पथ्य पाळणं गरजेचे आहेत? आणि नामस्मरणात जर तुमचं मन लागत नाहीये किंवा त्याविषयी तुम्हाला प्रेम वाटत नाहीये, तर नामजपावर प्रेम कसं जन्माला आणायचं? आणि शेवटी तुमचा या पुढचा मार्ग काय आहे, याविषयी आपण बोलणार आहोत मित्र हो. मित्र हो, माझी फक्त एकच विनंती आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका. कारण शेवटपर्यंत बघाल, तर कदाचित आज तुम्हाला तुमच्या समस्या जरी तुमच्या आयुष्यात असल्या, तरी त्यात थोडी जास्त शांती मिळेल, थोडी जास्त दिशा मिळेल आणि थोडा जास्त विश्वास मिळेल, की तुम्ही एकटे नाही आहात या जगात. तो देव देखील तुमच्या सोबत आहे. तर चला मित्र हो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि या नाम जपाद्वारे तुम्ही त्या देवाच्या अगदी जवळ कसं जाऊ शकता ते बघूया. एक खरी गोष्ट, ज्या माणसाने दुःखाचं कारण शोधलं आणि त्याचं आयुष्यच बदललं. पुण्याचा सुरेश, त्याचं वय वर्ष 42. तो एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर होता. पगार ठीकठाक होती, महिन्याला 35,000 होती. त्याची बायको वैशाली, ती एक गृहिणी होती. त्यांना 2 मुलं होती. एक मुलगा शाळेत शिकायला होता आणि एक मुलगी म्हणजे कॉलेजमध्ये होती. त्या त्या ते एक भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारं एक सामान्य कुटुंब होतं. वरवर बघितलं तर यात सगळं ठीक होतं. पण सुरेशच्या आयुष्यात गेल्या 3-4 वर्षात एका मागून एक संकट येतच होती. आधी त्याला त्याच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक झाला हो. मग त्याच्या मुलीच्या जे कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं, त्यासाठी खूप फीस लागणार होती आणि त्यासाठी त्याने कर्ज काढलं. त्याला कर्ज काढावं लागलं. त्यानंतर कंपनीमध्ये रिट्रेंचमेंटची अफवा सुरू झाली. मग सुरेशच्या मनात रोज भीती वाटायची, की उद्या उद्या माझी नोकरी जर गेली तर माझं कसं होईल? आणि यातच बायको वैशाली, तिला थायरॉइडचा प्रॉब्लेम देखील सुरू झाला. त्यामुळे तिचं वजन वाढलं. अतिशय थकवा जाणवू लागला. तिला तिला मूड स्विंग्स होत गेले. यामुळे यामुळे घरात खूप टेन्शन वाढलं होतं. सुरेश रात्री अंथरुणावर पडायचा आणि छताकडे बघत राहायचा आणि विचार करायचा, मी कुणाचं काय वाईट केलंय? मी तर ना कुणाला फसवलंय, ना कुणाचे पैसे बुडवलेत.
ना कुणाशी भांडलो, तरी माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? बाजूला पलीकडचा शर्मा, त्याचं बघ, सगळं कसं मस्त चाललंय. त्याने नवीन गाडी काय घेतली, त्याच्या मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवून दिलं. देवा, तू माझ्यावर एवढा अन्याय का करतोयस रे? वैशाली त्याला म्हणायची, देवाला दोष देऊ नकोस. आपल्या कर्माचं फळ असतं रे हे. सुरेश चिडायचा, कर्म कर्म काय सांगतेस? मी काय पाप केलंय हा? मी तर सगळं सगळं काही चांगलं करतोय ना. मी चांगला एक सरळ माणूस आहे. मी एक सामान्य, एक साधा सरळ जगणारा माणूस आहे. एके दिवशी सुरेशचा एक मित्र दत्ता, तो त्याला भेटला. दत्ता हा सुरेशचा बालपणीचा मित्र होता. पण गेल्या 5-6 वर्षात दोघांचं फार कॉन्टॅक्ट नव्हतं. ते खूप दिवसानंतर भेटले होते एकमेकांशी. दत्ताने सुरेशला बघितलं आणि लगेच ओळखलं, आणि की सुरेशच्या आयुष्यात काहीतरी बिघडलंय हे त्याला समजलं होतं. मग सुरेशने सगळं काही त्याला सांगितलं, की माझ्या आयुष्यात असे असे प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, सगळ्या समस्या, सगळी फ्रस्ट्रेशन्स, सगळं काही त्याने सांगितलं. देवाने माझ्यावर अन्याय केलाय रे, अशा पद्धतीने तो सगळं ओकून ओकून काढू लागला. दत्ताही शांतपणे हे सगळं ऐकत होता. मग सुरेशचं बोलून झालं तेव्हा दत्ताने त्याला विचारलं, सुरेश, तुला एक गोष्ट सांगू का रे? 5 वर्षापूर्वी माझी ही सिच्युएशन्स तुझ्यापेक्षा भयंकर होती. माझा बिझनेस बुडाला. माझ्या बायकोशी भांडण तर अगदी डिवोर्सच्या टोकापर्यंत गेलं होतं रे. मग मला मग मला दवाखान्यात गेलो तेव्हा मला असं कळालं की मला डिप्रेशन आलंय. मग डॉक्टरांनी त्यावर इलाज म्हणून मला गोळ्या लिहून दिल्या आणि मी अगदी झोपण्यासाठीही टॅबलेट्स खायचो रे. सुरेश सुरेश चकित झाला. अरे तू तू तर तू तर आज इतका शांत दिसतोयस. तुझ्या चेहऱ्यावर तर एक वेगळंच तेज दिसतंय, आणि तू हे सगळं पार केलंयस. हे कसं केलंयस तू? दत्ता म्हणाला, सुरेश, मी या जगातली एक गोष्ट समजून घेतली. ती गोष्ट म्हणजे कर्माचा लॉ. खरोखरच्या अर्थाने मी ते समजून घेतलं. गोड गोड किंवा वरवरच नाही, तर कडू पण सत्य असलेलं ज्ञान. आणि त्यानंतर मी एक गोष्ट सुरू केली. ती गोष्ट म्हणजे नामस्मरण. आणि हे नामस्मरण फक्त यांत्रिक पद्धतीने नाही, तर पूर्णपणे मनातून मी ते करायचो. आणि सोबतच काही पथ्य होती, ते देखील मी पाळली. मग काय सांगू मित्रा, माझ्या आयुष्यात सगळं काही बदललं. आता इथे माझं सगळं दुःखच संपलं असं नाही, पण माझं त्या दुःखाशी असलेलं जे नातं आहे, ते नातं बदललं. आणि जेव्हा दुःखाशी नातं बदललं ना, तेव्हा आपोआपच माझं पूर्ण आयुष्यच बदललं. हे ऐकून सुरेशने विचारलं, अरे पण नेमकं हे असं काय समजून घेतलंस? आणि नामस्मरण ते काय म्हणतोस, ते नेमकं आहे तरी काय? ते तू काय केलेस, मला सगळं सांग बरं एकदा. दत्ताने त्या संध्याकाळी सुरेशला जे सांगितलं, ते ऐकून सुरेशचं आयुष्याकडे बघण्याचं एक पर्स्पेक्टिव्हच पूर्णपणे बदलून गेलं. मित्र हो, दत्ताने सुरेशला नेमकं काय सांगितलं, ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. कारण दत्ताने जे समजून घेतलं, ते फक्त सुरेशसाठीच नाही, तर ते आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि आधी आपण एक फाउंडेशन समजून घ्यायला हवं. यात आपण समजून घेऊया की आपल्या आयुष्यात दुःख नेमकं का येतं, आणि मग कर्माचा लॉ कसा काम करतो, हे आपण आधी बघूया. तर चला, रहस्य नंबर 1, दुःख का येतं, कर्माचा सिंपल लॉ. मित्र हो, कर्म हा शब्द आपण सगळ्यांनी हजारो वेळा ऐकलेला आहे. जसं कर्म कराल तसं फळ मिळेल, जे पेराल ते उगवेल, हे इतकं ऐकलंय की आता या शब्दांना काही वजनच राहिलेलं नाही. ही शब्द आता खूप बोथट वाटायला लागलेली आहेत. पण आज मी तुम्हाला हा लॉ एका वेगळ्या अँगलने समजावून सांगणार आहे. आता इथे एक उदाहरण बघा. समजा एका गावात 2 शेतकरी आहेत. दोघांनाही सारखीच जमीन आहे, सारखंच हवामान आहे, आणि सारखेच पाण्याचे स्रोत जे काही असतात ते सगळं आहे. पहिल्या शेतकऱ्याने
माती नीट कसली, योग्य वेळी बियाणं पेरलं, वेळच्या वेळी त्याला पाणी देखील दिलं आणि तण देखील काढलं, कीटकनाशक फवारलं, म्हणजे सगळं काही त्याने मेहनतीने आणि शिस्तीने, वेळेचं बंधन पाळून सगळं काही आळस न करता केलं. आणि दुसऱ्या शेतकऱ्याने मात्र पेरणी उशिरा केली, होईल ते होईल म्हणून तसंच ते सोडून दिलं. त्याच्याकडे पैसे जे काही होते नव्हते ते पैसे त्याने दारूत उडवले, शेताकडे लक्षच दिलं नाही. तर आता मला तुम्हीच सांगा मित्रहो, की आता हंगामानंतर दोघांचं उत्पन्न सारखं असेल का? नाही ना. पहिल्या शेतकऱ्याचं शेत हे हिरवंगार होईल आणि दुसऱ्याचं शेत मात्र ओसाडच राहील. आता दुसरा शेतकरी जर देवळात जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, "देवा, माझ्या शेतात पीक का नाही रे? बाजूच्या रामाच्या शेतात तर बघ किती हिरवळ आलेली आहे. तू माझ्यावर अन्याय केलंस देवा." असं जर तो म्हणू लागला मित्र हो, तर आपल्याला म्हणजेच आपण जे बाहेरून बघतोय, त्या आपल्या बघणाऱ्यांना ही सगळी कारणं स्पष्टपणे दिसतात ना, की त्याने कुठे-कुठे चुका केल्या, काय नाही. मग आपण म्हणू, की "अरे तूच तर शेताकडे लक्ष दिलं नाहीस, मग पीक कुठून येणार रे?" असं आपण म्हणू ना मित्र. पण त्या शेतकऱ्याला मात्र स्वतःच्या चुका दिसतच नाहीत. त्याला फक्त रिझल्टच दिसतो आणि तो आलेला रिझल्ट त्याला आवडत नाही, म्हणून तो देवाला दोष देतो. मित्र हो, अगदी हाच प्रकार आपल्या आयुष्यात देखील घडत असतो. देवाच्या नजरेत म्हणजे एका मोठ्या व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या आयुष्याकडे प्रत्येक दुःखाचं, प्रत्येक समस्येचं एक कारण आहे, असं आपल्याला पाहता आलं पाहिजे. पण आपल्याला ते दिसत नाही मित्र. कारण आपली दृष्टी जी आहे ही खूप मर्यादित आहे. देवाच्या दृष्टीने आपण आपलं आयुष्य बघण्याची ही जी कला आहे, ही आपल्या सर्वांनाच आत्मसात करता आली पाहिजे मित्र हो. आता कर्म म्हणजे काय? तर मित्र हो, कर्म म्हणजे फक्त या जन्मात केलेली कामं नाहीत. कर्म हा शब्द खूप व्यापक आहे. कर्म म्हणजे तुमचे विचार. तुम्ही दिवसभर काय विचार करता? तुमचे शब्द, तुम्ही काय बोलता? तुमच्या भावना, तुम्ही काय अनुभवता? तुमच्या कृती, तुम्ही काय करता? या चारही गोष्टींचा एक टोटल इम्पॅक्ट असतो आणि हा इम्पॅक्ट फक्त या एकाच जन्मापुरता नाही, तर तो जन्मजन्मांतरापर्यंतचा असतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुमचा अधिकार फक्त हा कर्मावर आहे, फळावर नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो, की फळ येणार हे निश्चित आहे. तुम्ही कोणतंही कर्म कराल, पण त्याचं फळ येणारच आहे. ते तुम्ही ते थांबवू शकणार नाही. आता इथे एक गहन गोष्ट तुम्ही समजून घ्या मित्र. आपल्या आयुष्यात काही दुःख अशी येतात, ज्यांचं कारण काय हे आपल्याला अजिबातच कळत नाही. आपण म्हणतो, की मी तर कुणाचं काहीच वाईट केलेलं नाही. मी तर खूप सरळ माणूस आहे. तरी माझ्या वाट्याला हे हे दुःख, ह्या चिंता, एवढा त्रास का येतो? तर मित्र हो, हा प्रश्न अत्यंत व्हॅलिड आहे बरं का. आणि याचं उत्तर आपल्या शास्त्रांमध्ये अत्यंत स्पष्टपणे आधीच दिलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदात म्हटलं आहे, यथा कर्म यथा विद्या तथा भवती. म्हणजे जसं कर्म, जशी विद्या, तसा जन्म होतो. याचा अर्थ म्हणजे तुमचं कर्म फक्त या जन्मातलंच नाही, तुमचे कितीतरी जन्म झालेले आहेत. तर त्या प्रत्येक जन्मातले तुमचे विचार कसे असतील, शब्द, तुमच्या भावना, तुमच्या कृती, या सगळ्यांचा एक क्युम्युलेटिव्ह अकाउंट आहे.
जसं एखाद्या बँकेमध्ये असतो ना, की तुम्ही 25 वर्षांपूर्वी जे घेतलेलं कर्जाचं हिशोब असतं, ते आजही अजूनही चालू असतं बँकेमध्ये. म्हणजे त्याच्यावरती ते जे काही इंटरेस्ट, व्याज असतो, तो वाढत असतो. तसंच हे कर्माचं अकाउंट आहे. जन्मानुजन्म हे चालूच असतं. नेचर, देव, युनिव्हर्स कोणताही हिशोब विसरत नाही. प्रत्येक कर्माचं फळ ते चांगलं असो की वाईट, योग्य वेळी तुमच्याकडे येतच. म्हणूनच अनेक वेळा आपल्याला या जन्मात ती कारणं सापडत नाहीत. कारण ते कारण या जन्मात नसतं. ते कुठल्यातरी मागच्या काळातलं असतं. त्या काळातल्या कर्मांची जी बीजं होती, आता ती उगवून आलेली असतात. आता इथे सायन्स काय सांगतं ते बघूया. सायन्स, विज्ञान काय सांगतं? एपिजेनेटिक्स हे आधुनिक विज्ञानातलं एक अत्यंत महत्वाचं फील्ड आहे. एपिजेनेटिक्स सांगतं की तुमच्या आजी आजोबांच्या, पणजी पणजोबांच्या अनुभवांचे, तणावांचे, भावनांचे ठसे तुमच्या डीएनए मध्ये स्टोअर केलेले असतात. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जो स्ट्रेस अनुभवला आहे, त्या स्ट्रेसचे बायोलॉजिकल मार्कर्स तुमच्या जीनमध्ये आहेत. तुमच्या पूर्वजांच्या भीती, त्यांचे ट्रॉमा किंवा त्यांच्या काही अपूर्ण इच्छा असतील, या सगळ्या जेनेटिकली तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता रचेल यहुदा माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिन याच्या न्यूरोसायन्सच्या प्रोफेसर आहेत. यांनी जर्मनीच्या हिटलरने ज्या लोकांवर अमानुष अत्याचार केला होता, अशा होलोकॉस्ट सर्वायवर असलेल्यांच्या मुलावर आणि नातवंडावर एक स्टडी केलेली आहे. तेव्हा त्यांना आढळलं की ज्या लोकांनी स्वतः होलोकॉस्ट हा अनुभवला नव्हता, पण ज्यांचे आजी आजोबा होलोकॉस्ट सर्वायवर होते, त्यांच्या कॉर्टिसॉल्स लेवलमध्ये म्हणजे स्ट्रेस हॉर्मोनमध्ये सिग्निफिकंट बदल होते. म्हणजे ट्रॉमा जो होता तो इनहेरिट होता. इनहेरिट म्हणजे तो पिढ्यानपिढ्या आलेला होता. म्हणजे आजी आजोबातून आई वडिलांमध्ये, मग यांच्यामध्ये. आता हे सायन्स आपल्या कर्म सिद्धांताशी अगदी मिळतं जुळतं आहे मित्र. आपल्या शास्त्रांनी हजारो वर्षापूर्वीच एक संकल्पना सांगितलेली आहे, ती म्हणजे संचित कर्म. तेच आज एपिजेनेटिक्स का काय, ते इनहेरिटेड बायोलॉजिकल मार्कर्स म्हणून आपल्याला सांगताय. शब्द वेगळे आहेत, पण सत्य एकच आहे. सत्य तेच आहे. आता मित्र हो, इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कर्माचा लॉ. कर्माचा लॉ हा तुम्हाला दोष देण्यासाठी नाही, की तू वाईट आहेस, तू वाईट कर्म केलंयस म्हणून तुझ्या नशिबी दुःख आलं, असं म्हणून तुम्हाला गिल्ट ट्रिपवर पाठवणं हा या लॉचा उद्देश अजिबात नाहीये मित्र. या लॉचा खरा उद्देश आहे की तुमची बुद्धी शांत ठेवणं. तुमची बुद्धी शांत ठेवा. तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह देणं. माझ्या बाबतीतच असं का, या प्रश्नापासून तुम्हाला पूर्णपणे मुक्त करणं. कारण माझ्या बाबतीतच असं का, हा प्रश्न तुम्हाला एका विक्टिम मेंटॅलिटीमध्ये अडकवून ठेवतो. मी बिचारा, देवाने माझ्यावर अन्याय केला, हा विचार केल्याने तुम्ही हेल्पलेस बनता. पण तेच जर हे माझ्या कर्माचं फळ आहे, कदाचित या जन्मातलं नसेल, पण कुठल्या तरी जन्मातलं आहे, आणि हे फेअर आहे, कारण कर्माचा लॉ हा सगळ्यांसाठी सारखा आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेता, तेव्हा तुमची बुद्धी ही पूर्णपणे शांत होते. तुम्ही आता एक विक्टिम राहत नाही, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती बनता. आणि एक रिस्पॉन्सिबल माणूस या पूर्ण जगात बदल घडवू शकतो. आणि विक्टिम माणूस बदलू शकेल का हो मित्र? विक्टिम माणूस काहीच बदल घडवू शकत नाही. आता हा जो कर्माचा लॉ आहे, हा तुमच्या विरोधात नाहीये, तो पूर्ण न्यायपूर्ण आहे. तो कोणाचाही पक्ष घेत नसतो बरं का. तो श्रीमंतांना वेगळा आणि गरिबांना वेगळा,
तो याला वेगळा त्याला वेगळा असं काहीच नसतं. तो सगळ्यांसाठी समान आहे. हा कदाचित कडू वाटणारा किंवा आपल्याला न आवडणारा असा असू शकेल, पण हा नेहमीच निष्पक्ष असणारा लॉ आहे. संत ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कर्माची गती कोणा न कळे. कर्माचा हिशोब कोणालाही पूर्णपणे कळत नाही. पण म्हणून तो अस्तित्वात नाही असं होतं का? नाही. मग आता आता एक प्रश्न येतो. प्रश्न पडतो आपल्या सगळ्यांना, की ठीक आहे बाबा, कर्माचा लॉ जरी समजला तरी पण सगळं कर्माने जर ठरलेलंच असेल आधीच, तर मग हे नाम जप कशाला? प्रार्थना कशाला? पूजा कशाला? भक्ती कशाला? या सगळ्याचा उपयोग तरी काय? आपण काही बदलूच शकत नाही, तर मग फक्त बसून भोगतच बसायचं का? आणि हा प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रहो. आणि याचं उत्तर काय ते आता आपण बघूया. रहस्य नंबर 2. सर्व काही फिक्स्ड असेल तर मग नामस्मरणाचा उपयोग काय? मित्र हो, हा खूप प्रामाणिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप जणांच्या मनात जरी असला तरी कुणीच हा विचारत नाही. कारण जर विचारलं तर तुझा देवावर विश्वास नाही का असं खडसावून आपल्याकडे ऐकवलं जातं. पण आज हा प्रश्न आपण ओपनली सगळ्यांसमोर ऍड्रेस करूया. बरंचसं स्पिरिच्युअल कंटेंट ऐकून आपल्या मनात एक खूप मोठा कन्फ्युजन तयार होतो. म्हणजे एकीकडे तर सगळं सांगितलं जातं की कर्माचं फळ आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल, कोणी काहीच बदलू शकत नाही, ब्रह्मदेवानेही लिहिलेलं तुमच्या नशिबातलं काही बदलत नाही. आणि दुसरीकडे मात्र नाम घ्या, जप करा, प्रार्थना करा, सगळं काही ठीक होईल अशा प्रकारे म्हटलं जातं. दोन्ही एकत्र खरं कसं असू शकतं बरं? कोणती तरी एक गोष्ट खोटी असेल, कोणती तरी एक गोष्ट खरी असेल, असंच असू शकतं असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. तर मित्र हो, या कन्फ्युजनचं उत्तर एका सोप्या उदाहरणातून मिळतं. तर कल्पना करा, तुम्हाला एक शिक्षा झालेली आहे. तुम्हाला 10 किलोमीटर चालत जायचंय. हे फिक्स आहे की तुम्हाला 10 किलोमीटर जायचंच आहे आणि हा तुमचा कर्मफळ आहे. हे डिस्टन्स बदलणार नाही. 10 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर. आता तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे दुपारच्या कडक उन्हात अनवाणी पायांनी पाणी न पिता एकट्याने तक्रार करत करत हे 10 किलोमीटरचं अंतर तुम्हाला चालायचं आहे. आणि दुसरा पर्याय म्हणजे चांगले शूज घातलेले आहेत, डोक्यावर टोपी आहे, हातात पाण्याची बाटली आहे, बाजूला एक मित्र आहे ज्याच्याशी छानपणे गप्पा मारत, बोलत बोलत, हसत 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 खेळत तुम्ही हेच 10 किलोमीटरचं अंतर चालत जाऊ शकता. दोन्ही वेळेस डिस्टन्स बदललं का? नाही, डिस्टन्स तोच होता, 10 किलोमीटरचा. पण दोन्ही अनुभव सारखेच असतील का मित्र हो? नाही ना, अजिबात नाही. एकात यातना आहेत, वेदना आहेत, मी का चालतोय हा राग आहे. पण दुसऱ्यात दुसऱ्यात थकवा जरी आला असला तरी तो सहनीय आहे. कारण कारण सोबत आहे, तयारी आहे, धीर आहे. आता या उदाहरणात तो 10 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तो म्हणजे कर्माचा हिशोब. ते शूज, टोपी, पाणी, मित्र या सगळ्या गोष्टी म्हणजे नामस्मरण, प्रार्थना, जप आणि ध्यान. नामस्मरण तुमचे सगळे कर्मफळ डिलीट करतं का? नाही, तो डिलीट करत नाही. ते तुम्हाला भोगातून पूर्णपणे मुक्तही करत नाही. तुम्हाला भोग तर भोगावेच लागतील, पण ते भोगत असताना दुःखाची तीव्रता हे कमी करत असतं. ते तुम्हाला सहन करण्याची शक्ती देतं. ते तुम्हाला मी एकटा नाही ही जाणीव देतं. कोणीतरी असेल तुमच्यासोबत ही तुम्हाला जाणीव देतं. ते तुम्हाला शांतता देतं. ही शांतता म्हणजे वादळात उभं राहण्याची शांतता असते. आणि हे फक्त भावनिकच नाही, तर याचं एक सायन्स देखील आहे. हर्बर्ट बेन्सन
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्रोफेसर यांनी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स नावाचं एक लँडमार्क रिसर्च केलेला आहे. त्यांनी स्टडी केले की जेव्हा माणूस मंत्रा रिपिटेशन करतो, मग तो कोणताही मंत्र असो, ओम, राम, जीसस, अल्लाह, कोणताही असो, तेव्हा त्याच्या शरीरात काय होतं ते त्यांना आढळलं. त्यांना इथे असं दिसून आलं की यामुळे हार्ट रेट कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतो, कॉर्टेसॉल हा जो स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टेसॉल नावाचा तो कमी होतो, मसलवरचं टेन्शन कमी होतं, ब्रेनमध्ये अल्फा वेव्ज ज्याला म्हणतात त्या वाढायला लागतात, ज्या शांतता आणि स्पष्टतेशी संबंधित आहेत. म्हणजे आता बघा ना, वैज्ञानिक दृष्टीने जरी बघितलं तरी नामस्मरण हे शरीराला आणि मनाला शांत करतं, ते स्ट्रेस कमी करतं, ते क्लॅरिटी वाढवतं, ते डिसिजन मेकिंग सुधारतं. आणि जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्ही डॉक्टरची, जर तुम्ही आजारपणात जरी असाल तर तुम्ही डॉक्टरच्या ट्रीटमेंटला देखील आणखी जास्त चांगला रिस्पॉन्स देऊ शकता. कठीण परिस्थितीत जर असाल तर क्लिअर डोक्याने तुम्ही निर्णय घेऊ शकता. चुकीच्या लोकांपासून तुम्ही हळूहळू दूर राहू शकता. योग्य संधी तुम्ही ओळखू शकता, संधी ज्या तुम्हाला आधीच्या कन्फ्युजनमुळे, टेन्शनमुळे दिसत नव्हत्या. म्हणजे कर्माचा हिशोब इकडे चालूच आहे, पण नामस्मरण तुम्हाला त्या हिशोबातून जात असताना एक इनर स्ट्रेंथ देतं, एक क्लिअरिटी देतं, एक कंपॅनियन देतं, म्हणजेच सोबती, मित्र. आपल्या शास्त्रांमध्ये देवाला भक्त वत्सल असं म्हटलेलं आहे, म्हणजे भक्तांवर प्रेम करणारा. याचा अर्थ देव तुमचे कर्मफळ कॅन्सल करत नाही, पण तो तुमच्या बाजूने उभा आहे. तो तुम्हाला सहन करण्याची शक्ती देतो, तो तुम्हाला योग्य दिशा दाखवतो, तो तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो, आणि तो तुमच्या बाजूने उभा आहे. ही भावना, ही जाणीव त्या नामस्मरणातूनच येते. संत नामदेवांनी म्हटलेलं आहे मित्रहो, नामाची या बळे सुटे कर्माचा गुंता. म्हणजे नामाच्या बळावर कर्माचा गुंता सुटतो. इथे सुटतो याचा अर्थ नाहीसा होतो असा नाही. सुटतो याचा अर्थ सहन करण्याची शक्ती येते, मार्ग सापडतो, उत्तरं मिळतात असा होतो. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्तीच्या मार्गावर चाला म्हणजे देव आपोआप भेटतो. पण मित्र हो, इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. केवळ नाम जपायचं पण वागायचं मात्र जुन्याच पॅटर्ननुसार, बरोबर, आणि काहीतरी जादू होईल अशी अपेक्षा ठेवायची, हे म्हणजे तुम्ही स्वतःला फसवणं असंच झालं ना. आता एक इथे उदाहरण देतो. समजा एखादा माणूस आहे, रोज सकाळी 2 तास तो जिमला जातोय, हेवी वर्कआउट करतोय, मोठमोठ्या मशीनवरून डंबेल्स उचलतोय, पण जिम मधून बाहेर आल्यावरच दिवसभर पिझ्झा, बर्गर, समोसा, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम या प्रकारचं सगळं जंक फूड खातो. मग त्याला रिझल्ट तसा मिळेल का मित्र हो? नाही ना. कारण जिम मधला एफर्ट जंक फूडने कॅन्सल होतो. तसंच रोज सकाळी एक तास जप केला आणि दिवसभर जर तुम्ही खोटं बोललात, लोकांची निंदा केली, कुणाला फसवलं, रागाने कुणाला दुखावलं असेल, तर तुमच्या जपाचा इफेक्ट या निगेटिव्ह कृतींनी कॅन्सल होतं, उलट तुमचे पापच वाढतील. म्हणूनच आपल्या संतांनी नामस्मरणासोबतच काही पथ्य देखील सांगितलेली आहेत. ही पथ्य जर तुम्ही पाळलीत तर नामस्मरणाची पॉवर कित्येक पटींनी जास्त तुम्हाला अनुभवायला मिळेल. चला आता आपण ती पथ्य बघूया. रहस्य नंबर 3, नामस्मरणासाठी पथ्य, द युजर मॅन्युअल. मित्र हो, आपण नवीन मोबाईल घेतो तेव्हा त्यात एक युजर मॅन्युअल येतं.
त्यात अगदी बारीक बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. बहुतेक जण ते वाचतही नाहीत. आपल्याला सगळं माहिती आहे असं आपल्याला वाटतं, पण नंतर काही प्रॉब्लेम आला की लगेच आपण गुगलवर शोधायला लागतो की हे फंक्शन कसं वापरायचं. नामस्मरण हा स्पिरिच्युअल आयुष्याचा मूलभूत पाया आहे आणि त्यालाही एक युजर मॅन्युअल आहे. काही बेसिक गोष्टी आहेत ज्या पाळल्या तर नामाची पॉवर ही 10 पट 100 पट जास्त अनुभवायला मिळते. आणि या या जर पाळल्या नाहीत तर तुम्ही नाम म्हणणं आणि न म्हणणं यात काही फरकच पडत नाही. तर चला एक एक बघून ती पथ्य बघूया. पथ्य नंबर 1, जाणीवपूर्वक खोटं न बोलणं. मित्र हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतं. मी कुठं खोटं बोलतो असं अनेक जण म्हणतात. पण एक क्षण इथे थांबा आणि खरोखरच स्वतःला विचारा की दिवसभरात किती वेळा तुम्ही थोडंसं खोटं चालतं असं म्हणता. अरे अरे ट्रॅफिकमध्ये अडकलो असं म्हणता, पण खरं तर तुम्ही उशिरा निघालेले असता. हो हो, तुझा मेल मी बघितलाय असं म्हणता, पण खरं तर ते तुम्ही बघितलेलंच नव्हतं. माझ्याकडे पैसेच नाहीयेत रे सध्या असं म्हणता, पण खरं तर तुम्हाला द्यायचे नाहीयेत. या गोष्टी तर दिसायला खूप साध्या आणि खूप क्षुल्लक छोट्या वाटतात. पण लक्षात घ्या मित्र हो, ज्या तोंडाने हे शब्द बाहेर पडतात त्याच तोंडातून तुम्ही देवाचं नाव देखील घेत असता. आता विचार करा, एकाच नळातून हा किती कधी स्वच्छ पाणी आणि कधी कधी गटारीचं पाणी असं जर का होत असेल, तर त्या नळावर तुमचा विश्वास राहील का मित्र हो? नाही ना. अगदी तसंच तुमच्या तोंडातून जर खोटे शब्द, मॅनिप्युलेटिव्ह करणारे शब्द किंवा इतरांना हर्ट करणारे, इतरांना टोचून बोलणारे शब्द जर येत असतील आणि कधी कधी राम राम हे शब्द येत आहेत, तर हे एकत्र चालेल का मित्र हो? नाही, हे एकत्र चालणार नाही. निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हे एकमेकांना न्यूट्रल करून टाकतात. म्हणजे शेवटी जो उरलेला इफेक्ट आहे तो शून्य होतो. आता युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रे डेम ची एक स्टडी सांगते. अनिता केली सायकोलॉजी प्रोफेसर आहेत त्या, यांनी द सायन्स ऑफ ऑनेस्टी नावाची एक स्टडी केलेली आहे. त्यात त्यांनी पार्टिसिपेंट्सला 10 आठवडे सतत सत्य बोलायला सांगितलं. म्हणजे कॉन्शियसली खोटं बोलणं तुम्हाला कमी करायचं आहे असं त्यांनी सांगितलं. 10 आठवड्यानंतर रिझल्ट्स काय आले, तर ज्या लोकांनी खोटं बोलणं कमी केलं त्यांच्यात फिजिकल हेल्थ कंप्लेंट्स या कमी झाल्या होत्या. म्हणजे त्यांची जी डोकेदुखी होती, घसादुखी असेल किंवा त्यांना टेन्शन आलेलं असेल, ते सगळं काही गेलेलं होतं. त्यांची मेंटल हेल्थ सुधारली होती. त्यांचे रिलेशनशिप्स आता चांगले झालेले होते. त्यांची सेल्फ एस्टीम वाढली होती. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं जे लाईफ सॅटिस्फॅक्शन होतं ते देखील वाढलेलं होतं. तर मित्र हो, फक्त खोटं कमी केल्याने एवढे फिजिकल आणि मेंटल बेनिफिट्स होत आहेत. मग कल्पना करा, जेव्हा तुम्ही हेच सत्य बोलणं नामस्मरणासोबत जोडाल तेव्हा किती पॉवर निर्माण होत असेल. आता प्रॅक्टिकली बोलूया. मला माहिती आहे, खोटं बोलणं या क्षणी पूर्णपणे थांबवणं हे खूप कठीण आहे, एस्पेशली बिझनेसमध्ये किंवा सोशल सिच्युएशन्समध्ये. हे खूप अवघड जातं. पण स्वतःशी एक छोटी कमिटमेंट करा, मी जाणीवपूर्वक खोटं बोलणार नाही. म्हणजे कधी जर चूक झाली असेल किंवा कधी अनावधानाने बोलल्या गेलं असेल तर ते होऊ शकतं. पण ठरवून, प्लॅन करून, मॅनिप्युलेशनसाठी असं खोटं बोलणं हे थांबवण्याचा प्रयत्न करा. कधी चूक झालीच तर ती ऍक्सेप्ट करा. लपवण्यापेक्षा ती चूक मान्य केलेलं कधीही बरं असेल मित्र. हा जो प्रामाणिकपणा आहे तो तुमच्या जपाला एक डेप्थ देतं. यामुळे तुमच्या नामस्मरणात एक वेगळीच ताकद येईल. पथ्य नंबर 2, निंदा, चुगली, टोमणे कमी करणं. मित्र हो, हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं व्यसनच झालेलं आहे.
आणि बहुतेक लोकांना हे व्यसन आहे हेही कळत नाही. दुसऱ्याच्या गैरहजेरीत त्यांचं ॲनालिसिस करणं, तो कसा आहे, ती कशी आहे, त्याचं लग्न कसं चाललंय, त्यांचा मुलगा काय करतोय, त्यांनी किती पैसे कमावले, हे सगळं जे काही गॉसिप आहे. आणि ही जी गॉसिप आजची जणू काही मेंटल नॅशनल हॉबीज झालेली आहे. आता चहाच्या टपरीवर बसलेले असताना, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आलेले आहेत. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर, कुटुंबाच्या गेट टुगेदरमध्ये सगळीकडे हेच चाललंय. तिने कोणती साडी घेतली, अरे त्याने ना त्याचं प्रमोशन झालंय वाटतं, अरे त्याचं बघ ना, तो किती शो ऑफ करतोय. पण या सवयीच्या ह्या ज्या सवयी आहेत त्यांचा तुमच्या मनाच्या क्वालिटीवर भयंकर परिणाम होतोय. तो कसा होतोय? तर जेव्हा तुम्ही कोणाबद्दल निगेटिव्ह बोलत असता, तेव्हा तुमचं मन निगेटिव्ह मोडमध्ये असतं आणि तुमचा जो ब्रेन आहे, तो ब्रेन क्रिटिसिझम, जजमेंट किंवा कंपॅरिझन, तुलना यासारखे सर्किट्स जे ब्रेनमध्ये असतात ते ॲक्टिव्हेट करत असतो. आणि हे जे सर्किट्स आहेत ते तुमच्या मनाला सतत निगेटिव्ह अवस्थेमध्ये ठेवत असतात. मग तेच निगेटिव्ह मन घेऊन तुम्ही जेव्हा देवाचं नाव घ्यायला बसता, तेव्हा काय होतं? जसं एखाद्या खोलीत आधी सगळा कचरा पसरवायचा, सगळं काही घाण करून ठेवायची, मग त्यात एखादी अगरबत्ती लावायची. अशाने त्या अगरबत्तीचा सुगंध त्या कचऱ्याच्या दुर्गंधीत हरवून जाईल की नाही? अगदी तसंच तुमच्या नामाचा सुगंधही या तुमच्या निंदेच्या दुर्गंधीत हरवून जायला लागतो. आता एक प्रॅक्टिकल नियम, एक प्रॅक्टिकल रूल सांगतो. आज तुम्ही लगेच आजपासून ते इम्प्लिमेंट करू शकता. स्वतःला म्हणायचं की जे वाक्य मी त्या व्यक्तीसमोर कम्फर्टेबल होऊन म्हणू शकणार नाही, ते मी तिच्या पाठीमागे देखील बोलणार नाही. फक्त हा एकच नियम पाळा, बस. बाकीचं सगळं सोपं होऊन जाईल. कोणाबद्दल बोलायचंच असेल तर त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी सांगा. अरे तो किती मेहनती आहे बघ, तिने ना तिच्या मुलांना छान वाढवलंय, तिने खूप मेहनत घेतली आहे त्याच्या मुलासाठी. हे करायला सुरुवातीला तर तुम्हाला खूप अवघड वाटेल, कारण निगेटिव्ह बोलणं हे खूप इझी असतं, पण पॉझिटिव्ह बोलण्यासाठी एफर्ट्स लागतात. पण हा एफर्ट तुमच्या नामस्मरणाला एक भक्कम पाया देतो मित्रहो. रॉबिन डन्बर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे एव्होल्युशनरी सायकोलॉजिस्ट आहेत. यांच्या रिसर्चनुसार माणसाच्या सोशल कन्व्हर्सेशन पैकी 65% कन्व्हर्सेशन हे गॉसिप असतात. म्हणजे आपल्या बोलण्यातला 2/3 तर भाग गॉसिपनेच भरलेला असतो. आता कल्पना करा, जर तुम्ही हा 65%चा भाग जर 40% वर आणलात, तर तुमच्या मनाची क्वालिटी ही किती इम्प्रूव्ह होईल ना. आणि त्या इम्प्रूव्ड मनाने जेव्हा तुम्ही नाम घ्याल, तेव्हा त्या नामाची पॉवर देखील एक वेगळीच असेल ना, बरोबर ना? आता पथ्य नंबर 3, मी किती आध्यात्मिक आहे हा अहंकार बाजूला ठेवणं. मित्र हो, हे सगळ्यात सटल आणि सगळ्यात धोकादायक पथ्य आहे. कारण हा अहंकार इतका सूक्ष्म असतो की तो कधी आलाय हेच कळत नाही. काही वेळा आपण आपल्याच भक्तीलाच एक स्टेटस सिम्बॉल बनवून टाकतो. मी रोज 11 माळ जप करतो, मी पंढरपूरला 7 वेळा गेलोय, मी एकादशीचा उपवास कधीच चुकवत नाही, माझे गुरु अमुक अमुक आहेत. हे सगळं सांगताना चेहऱ्यावर एक गर्वाचं हसू असतं की बघा की मी किती मोठा भक्त आहे. पण मित्र हो, हा अहंकार तुमच्या जपाच्या गोडीवर पूर्ण पाणी फेरून टाकत असतो. कारण देवाला नंबर्स लागत नाहीत, देवाला स्टॅटिस्टिकही लागत नाहीत, तर देवाला तुमच्या मनाची क्वालिटी लागत असते. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, देवा तुझे किती सुंदर रूप, माझ्या मनी सदा तुझा जप. इथे सदा तुझा जप म्हणजे मनातला जप, ओठांवरचा नाही, मनातला. आणि मनातला जप हा कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही, तो फक्त देवालाच माहिती असतो. 1000 नामांचा जप
फक्त ओठांनीच यांत्रिकपणे आज किती माळा झाल्या हे मोजत मोजत करणं आणि फक्त 10च नामांचा जप, पण पूर्ण कळकळीने डोळ्यात अश्रू आणून देवा तू माझ्यासाठी आहेस या भावनेने करणं, या दोन्हीमध्ये फरक आहे मित्रहो. जमीन आसमानाचा फरक आहे. C.S. लेविस प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आहेत. यांनी म्हटलंय, ह्युमिलिटी इज नॉट थिंकिंग लेस ऑफ युअर सेल्फ, इट इज थिंकिंग ऑफ युअर सेल्फ लेस. म्हणजे नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही, तर स्वतःबद्दल कमी विचार करणं आहे. जेव्हा तुम्ही जप करता आणि मनात विचार येतो की वाह मी किती चांगला भक्त आहे, तेव्हा तुम्ही देवाबद्दल विचार करत नाही, तुम्ही स्वतःबद्दल विचार करत आहात. आणि हा इगो तुमच्या भक्तीला पोकळ बनवत असतो. म्हणून तुमचा जप सोशल मीडियावर किंवा इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर तो तुमच्या आत्म्याला स्वच्छ करण्यासाठी करा. कोणी विचारलंच की तू जप करतोयस का, तर हसा आणि शांतपणे म्हणा, हो थोडा बहुत प्रयत्न करतो, बस एवढंच. तुमच्यात होणाऱ्या बदलांमधून लोकांना सहजपणे ते जाणवू द्या की काहीतरी वेगळं घडतंय. तुम्हाला अनाउन्समेंट करायची काहीच गरज नाहीये. तुमचं जो शांत बदललेलं तुमचं जे व्यक्तिमत्व असेल ते स्वतःच सगळं सांगून देईल. पथ्य नंबर 4, व्यसनांपासून हळूहळू दूर जाणं. मित्र हो, व्यसन म्हटलं की बहुतेक लोकांना वाटतं की दारू, सिगरेट, तंबाखू हेच व्यसन आहेत आणि मला तर हे नाही येत म्हणजे मी व्यसनमुक्त आहे. पण थांबा मित्र हो, व्यसन म्हणजे फक्त एवढ्याच गोष्टी नाहीत, तर अति मोबाईल वापर करणे हे देखील एक व्यसन आहे. अति सोशल मीडिया स्क्रोलिंग करणे हे देखील व्यसन आहे. अति खाणं हे देखील एक व्यसन आहे. अति बोलणं हे देखील एक व्यसन आहे. अति टीव्ही बघणं हे देखील एक व्यसन आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातील जागृती संपवून टाकतात. तुमचं मन बोथट करतात. तुमची अवेअरनेस कमी करतात. आणि जप, ध्यान, प्रार्थना हे सगळं सटल लेवलवर काम करतं. हे तुमच्या मनाच्या सगळ्यात सूक्ष्म लेयरवर काम करणारी गोष्ट आहे. जर तुमचं मन जर भारी असेल, बोथट झालेलं असेल किंवा ओव्हरव्हेल्म झालेलं असेल, तर देवाची गोडी ही तुमच्या मनाला कधीच जाणवणार नाही मित्र हो. जर एखाद्याने तोंडभर मसालेदार तिखट खाल्लेला असेल आणि लगेच त्याच्या तोंडात एक साखरेचा दाना टाकला, तर साखरेची गोडी त्याला कळेल का हो मित्र हो? नाही. कारण तोंड इतकं ओव्हरलोडेड झालेलं असतं की सटल गोडी ही त्याला कळतच नाही. तसंच तुमचं मन जर मोबाईल, रील्स, गॉसिप, बिंज ईटिंग यांनी ओव्हरलोड झालेला असेल, तर नामाची गोडी ही कळणार नाही मित्र हो. आता स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा एक रिसर्च सांगतो. डॉक्टर ॲना लेमकी स्टॅनफोर्ड ॲडिक्शन मेडिसिनचे चीफ आहेत. यांनी डोपामिन नेशन हे पुस्तक लिहिलंय. त्यात त्या सांगतात, आपला ब्रेन डोपामिन या न्यूरो ट्रान्समीटरवर चालतो. डोपामिन म्हणजे प्लेजर केमिकल्स. जेव्हा तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करत असता, जंक फूड खाता, बिंज वॉच करता, तेव्हा ब्रेनला याचा हाय डोस मिळतो. पण प्रॉब्लेम हा आहे की जितका जास्त डोपामिन मिळतो, तितकी ब्रेनची ही जी डोपामिनची सेन्सिटिव्हिटी आहे तीच कमी व्हायला लागते. म्हणजे तुम्हाला प्लेजर मिळवण्यासाठी आणखी जास्त स्टिम्युलेशन द्यावं लागतं. हाच ॲडिक्शनचा एक सायकल आहे मित्र हो. आणि या सायकलमध्ये सटल प्लेजर्स जे असतात, जसं की नामाची गोडी, ध्यानाची शांतता, निसर्गाचा आनंद, हे सगळं कळेना असं व्हायला लागतं. कारण ब्रेनला इतका हाय डोस डोपामिन हवा असतो की सटल प्लेजर्स तिथे रजिस्टरच होत नाहीत. म्हणून जर तुम्हाला नामाची गोडी अनुभवायची असेल, तर तुमच्या मनाचा डोपामिन ओव्हरलोड आधी कमी करायला हवा. आता हे नेमकं कसं करायचं? तर सर्वात आधी स्क्रीन टाइम कमी करा. सोशल मीडियाला थोडीशी लिमिट ठेवा. जंक फूड जर खात असाल तुम्ही, तर जंक फूड खाणं कमी करा. बिनकामाचं बोलणं देखील कमी करा.
रात्री फोन हा कुठेतरी बाजूला ठेवून झोपा, म्हणजे फोनचा वापर कमी करा. आणि याचा अर्थ असा नाही की सगळं एका दिवसातच सोडून द्यायचं, असं नाही. तर दर आठवड्याला थोडं-थोडं करत हळू-हळू स्टेप बाय स्टेप हे कमी करायला लागा. कारण तुम्ही जेवढं मनाला हलकं कराल, तेवढंच नामाची गोडी जास्त जाणवायला लागेल. आणि हो, इथे एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना खरोखरच दारू, सिगारेट किंवा कोणत्याही पदार्थांचं व्यसन असेल, त्यांनी हे नाम करणं सोडू नये. उलट त्यांनी तर आणखी जास्त मन लावून नाम घ्यायला हवं. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या असमर्थतेतून, या तुमच्या वीकनेसमधून देवाचं नाव घेता, की "देवा, मला जमत नाहीये, मी कमकुवत आहे, पण मी तुझं नाव घेतोय बरं का, मला मदत कर देवा." असं तुम्ही जेव्हा देवाला म्हणता, तेव्हा त्या नामात एक वेगळीच ताकद येते. कारण ते नाम अहंकारातून नाही, तर ते हतबलतेतून, प्रामाणिकतेतून येतंय. आणि देवाला हीच भावना सगळ्यात जास्त प्रिय असते. पथ्य नंबर 5, दुसऱ्याच्या मालमत्तेवर डोळा न ठेवणं. मित्रहो, हे पथ्य बाहेरून सोपं वाटतं. मी काय कुणाचं चोरतो? बहुतेक जण असं म्हणतील. पण डोळा ठेवणं म्हणजे फक्त चोरी करणं नाही. दुसऱ्याचे पैसे बघून हे मला मिळायला हवेत असं वाटणं, हा सटल लेवलवरचा लोभ आहे. दुसऱ्याची प्रॉपर्टी बघून माझ्याकडे ती का नाही असं जलस वाटणं, हा देखील सटल लेवल वरचा मत्सर आहे. दुसऱ्याचे नाते संबंध बघून माझं रिलेशनशिप असं का होऊ शकत नाही असं कंपॅरिझन करणं, हा देखील सटल लेवलवरचा असंतोष आहे. आणि लोभ, मत्सर, असंतोष या तिन्ही भावना तुमच्या मनाची शांतता नष्ट करतात. आणि अशांत मनाने नाम घेतलं तरी ते ना देवापर्यंत पोहोचतं, ना ते तुम्हाला शांतता देऊ शकतं. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कर्मान यह सर्वान पुमाश्चरती निःस्पृह. जो सर्व कामनांचा त्याग करून निस्पृह होऊन वागतो, त्यालाच खरी शांती मिळते. यात सर्व कामना सोडा म्हणजे संन्यासी व्हा असं नाही. यात दुसऱ्यांकडे बघून स्वतःला तुच्छ लेखणं सोडा सोडा असं आहे. माझ्या नशिबातलं मला मिळेलच हा विश्वास ठेवला, की मनात आपोआप शांतता येते. आणि त्या शांततेत नामाची गोडी ही खूप सुंदरपणे जाणवते. सोंजा ल्युबोमस्की युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाइडच्या सायकॉलॉजी प्रोफेसर यांच्या रिसर्चनुसार सोशल कंपॅरिझन हा अनहॅपीनेसचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. ज्या लोकांना कंपॅरिझन करण्याची सवय जास्त, ते कॉन्स्टंटली कमीत कमी आनंदी असतात, रिगार्डलेस ऑफ देअर ॲक्च्युअल इन्कम किंवा सोशल स्टेटस. म्हणजे तुमचं दुःख तुमच्या परिस्थितीमुळे नाही, तर तुमच्या कंपॅरिझनमुळे आहे. आणि कंपॅरिझन सोडायचं असेल तर उपाय एकच आहे, कृतज्ञता. माझ्याकडे हे आहे, त्याबद्दल मी थँकफुल आहे. आणि ही कृतज्ञता नामस्मरणातून सगळ्यात सहजपणे मिळू शकते. कारण नाम घेताना तुम्ही देवाशी कनेक्टेड असता. आणि जेव्हा देवाशी कनेक्शन असतं, तेव्हा मला पुरेसं मिळतंय ही भावना आपोआप येते. मित्र हो, आता या सगळ्या पथ्यांचा एक सारांश बघा. या सगळ्या पथ्य पाळणं म्हणजे परिपूर्ण व्हा अशी मागणी नाही. कोणीही परिपूर्ण नाही, तुम्हीही नाही, मीही नाही. पण एक विशिष्ट डायरेक्शन ठेवा. कालपेक्षा आज थोडं जास्त प्रामाणिक, थोडं कमी गॉसिप, थोडं कमी इगो, आणि थोडं कमी व्यसन, थोडं कमी कंपॅरिझन. हा थोडासा प्रयत्न, हा छोटासा प्रयत्न तुमच्या जपाला आतून ब्लेसिंगशी जोडतो. आता मित्र हो, एक रिअल अनुभव सांगतो, ज्यातून तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली दिसून येईल. एक खरी गोष्ट. नाशिकचा हरीश, त्याचं वय 48 वर्ष. तो एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लर्क होता. 25 वर्षाची सर्व्हिस, रुटीन जॉब, सकाळी ऑफिस, संध्याकाळी घरी, वीकेंडला टीव्ही बघणं.
हरीशचं आयुष्य ठीक होतं, पण ठीक आणि चांगलं यात खूप मोठा फरक असतो. हरीशच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात एक अदृश्य जडपणा आला होता. त्याला नेमकं काय चुकतंय तेच कळत नव्हतं, पण सगळंच हेवी वाटत होतं. मग एके दिवशी हरीशच्या बायकोने म्हणजे सुमनने त्याला एका कीर्तनकाराच्या प्रवचनाला नेलं. तिथे कीर्तनकार म्हणाले, नाम जपायचं, पण नामासोबत त्याची पथ्य देखील पाळायची बरं का. खोटं कमी करा, निंदा बंद करा, अहंकार सोडा, व्यसन कमी करा आणि दुसऱ्यांचं बघून जळणं देखील बंद करा. हरीशला वाटलं, हे तर मी ऐकलंय आधी. पण सुमन म्हटली, की ऐकलंयस रे, पण केलंयस का कधी? हरीश शांत झाला. मग त्याने ठरवलं, की ठीक आहे, 1 महिना मी हे करून तरी बघतो. पहिला आठवडा हरीशने रोज सकाळी 15 मिनिटं जप करायला सुरुवात केली आणि सोबत त्याने एक गोष्ट देखील केली. ऑफिसमध्ये बोलताना कलिग्सबद्दल गॉसिप करणं जाणीवपूर्वक त्याने थांबवलं. पहिले 3 दिवस अत्यंत कठीण गेले, कारण त्याच्या ऑफिसमधला 80% टाइमपास हा गॉसिपवरच चालायचा. अरे त्या सेक्शन ऑफिसरला बघ, अरे तो क्लर्क बघ ना, तो कसा आहे. हरीशने यात पार्टिसिपेट करणं बंद केलं. सुरुवातीला कलिग्सना विचित्र वाटलं. त्यांनी त्यांनी विचारलं, हरीश तू शांत झालायस रे, काय झालंय का तुला? काय झालंय आज तुला? हरीश म्हणला, काही नाही, मी थोडंसं शांत बसतो. दुसरा आठवडा गेला. हरीशने खोटं बोलणं कमी करायला सुरुवात केलं. एकदा बॉसने विचारलं, ती फाईल रेडी आहे का? हरीशला नेहमीसारखं म्हणायचं होतं, की हो, हो, जवळ-जवळ रेडीच झालीये, जी खरं तर सुरू पण केली नव्हती. पण आता तो म्हणाला, की नाही सर, अजून पूर्ण झालेली नाहीये. आज संध्याकाळपर्यंत देतो. बॉस थोडा चिडला, पण हरीशला एक वेगळाच हलकेपणा जाणवला. खोटं बोलल्यानंतर जो पोटात गोळा यायचा, तो आज आला नव्हता. तिसरा आठवडा आला. हरीशच्या जपात हळूहळू एक बदल जाणवायला लागला. आधी तो यांत्रिकपणे श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचा, पण आता ते शब्द जास्त जिवंत वाटायला लागले. तो म्हणतो, मला मला एक्सप्लेन करता येत नाही, पण शब्द तेच आहेत. फरक माझ्यात झालाय. माझं मन जरा साफ झालंय आणि साफ मनाने नाम घेताना एक वेगळीच गोडी जाणवायला लागलेली आहे. चौथा आठवडा आला. हरीशच्या ऑफिसमध्ये एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडून आली. एका सीनियर ऑफिसरने हरीशच्या सिन्सिअरिटीला नोटीस केलं. कारण हरीश आता खोटं बंद केल्यापासून त्याचं काम देखील ॲक्चुअली इम्प्रूव्ह झालेलं होतं. त्या ऑफिसरने हरीशला एका स्पेशल प्रोजेक्टसाठी रिकमेंड केलं. हरीश आज म्हणतो, मी नाम जप सुरू केला, पण फक्त नाम नाही, मी माझी वागणूक बदलायला देखील सुरुवात केली. खोटं कमी केलं, गॉसिप बंद केलं, कंपॅरिझन सोडलं आणि मग नामाने काम केलं. नामाने मला शांतता दिली, नामाने मला क्लॅरिटी दिली, नामाने मला डायरेक्शन दिली. पण ते सगळं तेव्हाच शक्य झालं जेव्हा मी पथ्य पाळली. रहस्य नंबर 4, नामात मन लागत नाही ते नामाशिवाय राहावत नाही. नामाबद्दल प्रेम कसं जागं होतं? मित्र हो, आता एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे, त्यात हात घालूया. हा प्रश्न सगळ्यात जास्त लोकांना पडतं. मी नाम घेतो, पण माझं मनच लागत नाही हो. 2 मिनिटांनी मन माझं भरकटतं. डोळे घड्याळाकडे जातात. जपात गोडीच वाटत नाही. हे नेमकं कसं बदलायचं? मित्र हो, हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. यात फ्रस्ट्रेटेड होण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही जर असं अनुभवत असाल, तर तुम्ही ऑनेस्ट आहात. तुम्ही इमानदारीने करताय. कारण बहुतेक लोकं ते मान्य देखील करत नाहीत. ते म्हणतात, "हो, माझं खूप छान ध्यान लागतं." आणि खरं तर ध्यानात ते ग्रोसरी लिस्ट बनवत असतात अक्षरशः. तर मन लागत नाही हे ॲक्सेप्ट करणं ही पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. आता इथे एक चुकीचा प्रश्न बहुतेक लोकं विचारतात, की नामावर प्रेम कसं निर्माण करायचं? मित्र हो, हे प्रेम निर्माण करता येत नाही. प्रेम हे येतं, ते बनवता येत नाही. ते घडतं.
पण ते घडवण्यासाठी तुम्हाला ती सुपीक जमीन आधी तयार करावी लागते. एक उदाहरण बघा. समजा एखाद्याकडे एक सुंदर हार्मोनियम आहे. महिन्यातून एकदा तो 5 मिनिटं रॅन्डम त्यावरून बोटं फिरवतो आणि हार्मोनियम बाजूला ठेवून टाकतो. मग म्हणतो, मला म्युझिक बद्दल प्रेमच जन्माला येत नाही, काय करावं? तुम्ही त्याला काय सांगाल? पहिल्यांदा रोज प्रॅक्टिस कर, स्केल्स शिक, छोटी पीसेस वाजव, अटेंटिव्हली वाजव. हळूहळू ट्यून तुला येत जातील आणि जेव्हा ट्यून येतील तेव्हा म्युझिक आपोआप तुला आवडायला लागेल. तसंच नामाबद्दल आहे. आपण अनेकदा नाम कसं घेतो? फक्त ओठांनी, घाईघाईने. बॅकग्राऊंडला कुठेतरी टीव्ही चालू आहे, मोबाईल बाजूलाच ठेवलेला आहे, पण नोटिफिकेशनचा आवाज देखील ऐकतोय. मग मध्ये मध्येच मेसेज चेक देखील करतायत काही लोक. अशा प्रकारे जप करतोय, पण मन कुठेतरी भटकतंय. पण मग नंतर आपणच म्हणतो की मला नामाविषयी प्रेमच वाटत नाही हो. प्रेम येणार कुठून? तुम्ही जपाशी कधी खरोखर भेटलाच नाहीत, तर मग प्रेम निर्माण कसं होणार? तर मित्र हो, इथे आणखी एक गोष्ट समजून घ्या. जप करणं आपलं काम आहे, प्रेम हे देवाचं गिफ्ट आहे. आपण आपलं काम इमानदारीने करायला लागलो की वरून गिफ्ट आपोआप येतं. आपण आधी आपल्याला आपला भाग करायला हवा. आता प्रॅक्टिकली काय करायचं? तर नंबर 1, कमी पण जिवंत जप करा. एकदमच 5 माळा 11 माळा असा टार्गेट ठेवू नका. सुरुवातीला फक्त 5च मिनिटं करा, पण ते 5 मिनिटं पूर्ण अटेन्शन देऊन. मोबाईल सायलेंट, टीव्ही बंद, एखादा शांत कोपरा शोधा, बसा, डोळे बंद करा आणि हळुवारपणे नाम घ्या. नंबर 2, शब्दांकडे लक्ष द्या. नाम उच्चारताना ओठ, जीभ, श्वास यांच्यात काय फरक जाणवतंय ते ऑब्झर्व करा. शब्दाचा ध्वनी ऐका, त्या ध्वनीत हरवून जा. उगाच कोणत्या इमेजेस किंवा व्हिज्युअलायझेशनची गरज नाहीये. फक्त नाम, फक्त ध्वनी, फक्त अनुभव. जसं तुम्ही अत्यंत प्रेमाच्या एखाद्या व्यक्तीला नाव घेऊन हाक मारता, तसंच देवाचं नाव घ्या. आता नंबर 3, दिवसभरात छोट्या छोट्या वेळात नाम घ्या. म्हणजे बसमध्ये की बसलाय तर तिथे नाम घ्या. कोणत्या रांगेत उभा आहात तर तिथे नाम घ्या. कोणाची वाट बघताय तिथे नाम घ्या. लिफ्टमध्ये आहात तिथे नाम घ्या. मन रिकामं असताना मोबाईल उचलण्यापेक्षा हलक्या स्वराने नाम आठवा. यासाठी वेळ वेगळा काढावा लागत नाही. तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या रिकाम्या क्षणामध्ये तुम्ही नाम भरू शकता. नंबर 4, मन भरकटलं तर हे 100% घडणार आहे. तुम्ही नाम घ्यायला बसाल आणि 3 सेकंदात मन कुठेतरी भरकटेल. संध्याकाळी काय करायचं, त्या बिलचं काय करायचं, किंवा त्या माणसाला भेटायचं होतं त्याचं काय करायचं, उद्या ऑफिसमध्ये जायचं होतं, हे होणं नॉर्मल आहे. यात खचून जाण्यासारखं काहीच नाही. यात रागावण्यासारखं देखील काहीच नाही. फक्त शांतपणे मन परत या नामाकडे आणा. जसं एखादं लहान मूल रस्त्याच्या कडेला उगाच काहीतरी बघायला जातं आणि त्याची आई त्याला प्रेमाने हात धरून परत रस्त्यावर आणते, तसंच तुम्हाला देखील करायचं आहे. तुमच्या मनाला हळुवारपणे प्रेमाने परत या नामाकडे आणायचं आहे. मन भटकणं ही अडचण नाही, मन परत आणणं हा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास जितका जास्त कराल तितकं मन कमी भटकायला लागेल. वेंडी हेझनकॅम्प एमोरी युनिव्हर्सिटी च्या न्यूरो सायंटिस्ट आहेत. यांनी मेडिटेशन करणाऱ्या लोकांचे fMRI ब्रेन स्कॅन्स घेतले. त्यांना आढळलं की मेडिटेशनमध्ये मन भटकतं हे नॉर्मल आहे, पण प्रत्येक वेळी जेव्हा माणूस मन परत फोकसवर आणतो तेव्हा ब्रेन मधला अँटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स, जो अटेन्शन कंट्रोल करण्यासाठी जबाबदार आहे, तो स्ट्रॉंगर होत जातो. म्हणजेच थोडक्यात मन भटकणं आणि परत आणणं हीच एक एक्सरसाइज आहे. यातूनच ब्रेन ट्रेन होत असतो, यातूनच कॉन्सन्ट्रेशन वाढत असतो. मन भटकलं की फ्रस्ट्रेटेड होऊ नका. अरे वा,
मला कळालं की मन भटकलंय, म्हणजे माझी अवेअरनेस वाढते, असं पॉझिटिव्हली त्याकडे बघा. आता नंबर 5, काही महिन्यांनी, काही वर्षांनी काय होतं? मित्र हो, जर तुम्ही हा अभ्यास कन्सिस्टंटली केलात, रोज थोडा थोडा पण प्रामाणिकपणे, तर काही महिन्यात एक विलक्षण गोष्ट घडेल. जेव्हा तुम्ही एकटे असाल, तेव्हा नाम आपोआप मनात येईल. स्ट्रेस आल्यावर मोबाईल उचलण्याऐवजी पहिली आठवण देवाची होईल. कठीण प्रसंगात देवा तू बघ, हे आतून सहजपणे येईल. हेच नामाबद्दलचं प्रेम आहे मित्र हो. मोठे विजन्स, दिव्य अनुभव, मिरॅकल्स हे सगळं नंतरचं झालं. पहिलं प्रेम हेच असतं. मला नामाशिवाय चैन पडत नाही, ही जी भावना आहे, हेच ते प्रेम. आणि ही भावना, आणि ती कुणी बाहेरून देऊ शकणारी ही भावना नाहीये, तर ती आतून उगवणारी भावना आहे. पण उगवण्यासाठी या जमिनीत तुम्हाला बीज पेरावं लागतं, आणि ते बीज म्हणजे कन्सिस्टंट, माइंडफुल आणि प्रामाणिक जप. एक धोका, मी काहीतरी मोठं झालो, हा एक इल्युजन. मित्र हो, एक महत्वाचा सावधगिरीचा मुद्दा आहे. जेव्हा जपात थोडी गोडी यायला लागते, जेव्हा मन थोडं शांत व्हायला लागतं, तेव्हा एक सटल धोका असतो. अरे वा, माझं मन आधीपेक्षा शांत व्हायला लागलंय, मी बाकीच्यांपेक्षा ऍडव्हान्स झालेलो आहे, मी स्पिरिच्युअल माणूस झालेलो आहे आता. हा विचार तुम्हाला पुन्हा इगोकडे नेतो, आणि इगो हा अध्यात्माचा सर्वात मोठा शत्रू आहे. खरं अध्यात्म जेवढं खोल जातं, तेवढंच माणूस सिंपल होत जातो, मनातून हलका होत जातो, इतरांना समजून घेणारा होत जातो, कमी बोलणारा होत जातो, जास्त ऐकणारा होत जातो. म्हणूनच जपातून काही अनुभव जर आला, सुंदर स्वप्ने आली, मन जास्त शांत वाटायला लागलेलं असेल, तर त्याबद्दल कुणाला अनाउन्समेंट करू नका. फक्त शांतपणे देवाचे आभार माना. देवा, मला हे तू दिलंस, थँक यू. बस एवढंच. रहस्य नंबर 5, एक खरी गोष्ट. मीरा मीरा वय वर्ष 55, तिचा नवरा विश्वनाथ, जो 5 वर्षापूर्वी कॅन्सरने गेला. तिला एक मुलगा होता, प्रवीण. तो परदेशात नोकरीला होता. मीरा एकटीच इथे राहायची, एका छोट्याशा फ्लॅटमध्ये. विश्वनाथ गेल्यानंतर मीराचं आयुष्य जणू थांबल्यासारखंच झालं होतं. ती दिवसभर टीव्ही बघत बसायची, रात्री रडत रडत झोपायची. देवा, तू माझ्या नवऱ्याला का नेलंस रे? मी काय पाप केलं होतं? आता मला एकटीला काय तू ठेवलंस तरी कशासाठी? तिची शेजारी कमलाताई तिला म्हणायची, मीरा, असं करू नकोस, तू देवाला दोष देऊ नकोस, नाम घे, थोडस शांत होशील. मीरा चिडायची, नाम घेऊन माझा नवरा परत येणार आहे का? नाम घेऊन माझा एकटेपणा जाणार आहे का? कमलताई तिला म्हणायची, तुझा नवरा तर परत येणार नाही, हे सत्य आहे, पण तू हे दुःख सहन कसं करतेस ते बदलू शकतेस. नाम जपामुळे तुझा नवरा तर परत येणार नाही, पण नाम तुला या दुःखातून चालायची शक्ती देतं. मीराने एक दिवस अगदी नाइलाजाने, अगदीच रागात नाम घ्यायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल, यांत्रिकपणे, मनात राग, देवा तू अन्यायी आहेस, पण ओठांवर विठ्ठल विठ्ठल. पहिले 15 दिवस काहीच बदललं नाही. ती तशीच रडत झोपायची, तोच एकटेपणा, तेच दुःख. पण मीराने एक गोष्ट केली. तिने टीव्ही बघणं कमी केलं. कमलाताईंच्या सांगण्यावरून तिने ते पथ्य पाळलं. रात्री टीव्ही बघण्याऐवजी ती शांतपणे बसून विठ्ठलाचं नाम घ्यायला लागली. एका महिन्यानंतर एक संध्याकाळी मीरा नाम घेत होती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि अचानकच तिच्या डोळ्यातून पाणी आलं. पण हे दुःखाचे अश्रू नव्हते मित्र हो, हे वेगळे अश्रू होते. तिला अचानकपणे जाणवलं, विश्वनाथ गेला, पण विठ्ठल तरी आहे, मी एकटी नाहीये, माझा विठुराया, माझा विठ्ठल माझ्या सोबत आहे. मित्र हो, ही भावना कुठून आली असेल हो? कुणी दिली असेल का? कोणत्या पुस्तकातून की कोणत्या कोर्समधून? नाही. ती भावना कन्सिस्टंट, प्रामाणिक नामस्मरणातून आली. ती भावना म्हणजे देवाचं गिफ्ट होतं. मीराने आपला पार्ट प्रामाणिकपणे पूर्ण केला. रोज नाम, रोज पथ्य, आणि देवाने आपलं गिफ्ट दिलं.
शांतता, सोबतची जाणीव, हलकेपणा, हे ते देवाचं गिफ्ट होतं. आज मीरा गावातल्या महिलांसाठी एक छोटासा भजन गट चालवते. दर संध्याकाळी 5-6 महिला जमतात आणि नाम जप करतात, गप्पा मारतात, हसतात. आज मीरा म्हणते, विश्वनाथ गेला, ही वेदना अजूनही आहे. ती कधी जाणार देखील नाही कदाचित. पण ती वेदना माझं आयुष्य चालवत नाही. आता विठ्ठलाचं नाम माझं आयुष्य चालवतंय. वेदना आहे, पण तिच्या बाजूला शांतता देखील आहे आणि ती शांतता नामाने दिलेली आहे. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्र हो, आज आपण एका अत्यंत गहन विषयावर बोललेलो आहोत. कदाचित तुम्ही आतापर्यंत देवाला सतत तक्रार करत होतात की माझ्याच बाबतीत असं का, तू माझ्यावर अन्याय करतोयस, तुला माझी काळजी नाही. पण आजपासून एक वेगळा दृष्टिकोन ठेवा मित्र हो. कदाचित हा कर्माचा हिशोब चुकता होत असेल, कदाचित ही कर्माची बीज आता उगवत असतील, पण या प्रवासात मी एकटा नाहीये. देव माझ्या सोबत आहे आणि जेव्हा मी त्याचं नाव घेतो तेव्हा तो मला ताकद देतो, शांतता देतो आणि दिशा देतो, असे विचार ठेवा. एक सुंदर श्लोक आहे, मनः एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच माणसाच्या बंधनाचं कारण आहे आणि मनच मुक्तीचंही कारण आहे. तुमचं मन जर तक्रारीत असेल तर ते तुम्हाला बांधतं. तुमचं मन जर नामात असेल तर ते तुम्हाला मुक्त करतं. संत रामदासांनी म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मना भक्तीच्या मार्गाने जा, श्री हरी सहजच भेटेल आणि भक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग तोच आहे, नामस्मरण. मित्र हो, एक शेवटची गोष्ट सांगतो. जगातल्या सगळ्यात मोठा आधार हा कोणत्या बँक बॅलन्स मध्ये नाही, कोणत्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नाही, कोणत्या पॉवरफुल ओळखीमध्ये नाही, तर तो तुमच्या विश्वासात आहे, तुमच्या श्रद्धेत आहे, तुमच्या नामस्मरणात आहे. कर्माचा हिशोब हा अटळ आहे, पण त्या हिशोबाची वही भरताना तुम्ही एकटे नाही आहात. नाव जपा, मनापासून जपा. देव तुमच्या बाजूने उभा आहे, फक्त तुम्ही त्याला आवाज द्यायचा आहे मित्र हो. छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आजपासूनच एक सुरुवात करा. रोज फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि तुमच्या आवडत्या देवाचं नाव मनातल्या मनात हळुवारपणे म्हणत राहा. राम 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 किंवा ओम 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 किंवा तुमचे जे काही आवडतं नाव असेल ते. मन भरकटलं तर परत आणा. चिडू नका, खचू नका, फक्त करत राहा. यासोबतच एक पथ्य पाळा, फक्त एकच, जे तुम्ही आजपासून पाळाल. मी आजपासून जाणीवपूर्वक कुणाचीही निंदा करणार नाही किंवा मी आजपासून जाणीवपूर्वक खोटं कमी करेल. फक्त एकच छोटंसं पाऊल, पण ते पाऊल तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. आणि आता कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरुवात करतो किंवा करते, आणि खाली लिहा तुम्ही कोणतं एक पथ्य पाळणार आहात. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये, तो तुमचा स्वतःशी आणि देवाशी केलेला एक करार आहे मित्र हो. जर तुम्ही कधी नामस्मरणाचा प्रॅक्टिकल रिझल्ट तुम्ही अनुभवला असेल, पॅनिकमध्ये असताना जप केल्यावर लगेच मन हलकं होणं म्हणा, किंवा कोणत्या कठीण प्रसंगात नामाने दिलेली ताकद असो, तर तो अनुभव देखील मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी प्रेरणा देऊन जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मनाला काही भिडलेलं असेल, काही पटलेली गोष्ट दिसून आली असेल, काहीतरी नवा अँगल मिळाला असेल, तर हा व्हिडिओ त्या एका माणसाला नक्की शेअर करा जो सध्या खूप तणावात आहे, ज्याला सतत का माझ्याच बाबतीत असं घडतं असा प्रश्न पडलेला असेल. तर कदाचित तुमच्या एका ह्या शेअरमुळे कुणाच्या आयुष्याला दिशा मिळू शकते, कुणाला शांतता मिळू शकते, कुणाला थोडासा आधार मिळेल. कारण कधी कधी योग्य शब्द योग्य वेळी योग्य माणसांपर्यंत पोहोचणं देखील हाच देवाचा सगळ्यात मोठा चमत्कार असतो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नाव जपा,
मनापासून जपा, पथ्य पाळा, शांत राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण कर्माचा हिशोब हा अटळ आहे, पण त्या हिशोबाची वही भरताना तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्या बाजूने उभा आहे. फक्त तुम्ही त्याला आवाज द्यायची गरज आहे. नाव जपा, मनापासून जपा, बाकी देवावर सोडा. धन्यवाद मित्रहो.